ही दुरुस्ती आम्ही केलेली आहे, तर हरकत नाही. सचिनदादा पाटील तुमच्या संघ आहे, परंतु या स्पर्धेसाठी मात्र हा संघ शैलेश बिडवी आणि संजय बजाग यांच्या नावाने मात्र उतरतोय. एक सुवर्ण संधी आहे. कुठल्याही गोलंदाजाने विकेट्स हॅट्रिक पूर्ण केली तर शैलेशजी बिडवी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज दिले जाणार आहे. किंवा एका ओव्हरमध्ये 3 विकेट सुद्धा त्यांनी घेतल्या एखाद्या गोलंदाजाने तरी सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. उपसरपंच चषक 2021 मध्ये आपण पाहिलं तर ही तिसरी क्वार्टर फायनलची मॅच पडगे विरुद्ध विकी स्पोर्ट कुकसे. काय सामना आपण पाहिला. कुकसे विरुद्ध देवरुंग संघ कधी हा क्षण विसरणार नाही आणि मला तरी असं वाटतं की त्यांच्या 12 खेळाडूंना आज झोप सुद्धा येणार नाही. क्रिकेटचा खेळ आहे. सलामीची जोडी बबलू पाटील आणि बंटी पाटील आणि षटकाला मात्र सुरुवात करेल पॉवर प्लेच्या जयेश भगत. पहिला चेंडू इथे मात्र मिडॉलला बीट करतोय. खूपच छान फटका एक्झिक्यूट केला, परंतु प्रलेश कडनं मात्र खराब प्रयत्न आणि चेंडू मात्र निघून जातोय लॉंग ऑन सीमारेषा पार चौकार. यो आयोजन मोठ्या थाटाचा जय भोलेनाथ क्रिकेट संघाचा. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता सहजपणे हा चेंडू अडवू शकला असतं प्रलेश, परंतु चेंडूवर त्याने झेप घेतली आणि स्वतःचा तो नियंत्रण होता तो त्याने गमावला दिनेश पाटील. आणि त्यानंतर आपण पाहतो की चेंडू शेवटच्या मोमेंटला प्रलेश समवेत चेंडू सुद्धा पलीकडे गेला. म्हणजे हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर दमदार सुरुवात श्री गणेशा होते विकी स्पोर्ट कुकचे संघाची. जयेश पुन्हा एकदा पावलांचा वापर चांगला ड्राईव्ह, परंतु मिडॉपला क्षेत्ररक्षक आहेत सुफियान शेख वाईट क्षेत्रामध्ये. कुठलीही धाव घेण्याचा तिथे मात्र प्रयत्न केला नाही, कारण बबलू पाटील तर माहिती की घातकी निर्णय होऊ शकतोय आणि त्याचमुळे मात्र हा पहिला निर्धाव चेंडू आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. अजूनही प्रेक्षक आपण जर पाहिले तर भरपूर हजारोच्या संख्येने या सामन्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आता मात्र या ठिकाणी हाफ ट्रॅकर होता पुल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये मात्र हवं तसं टायमिंग झालं नाही आणि त्यामुळे पाहतो की एक धाव इथे मात्र बबलू पाटीलने पूर्ण केली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 5 या धावसंख्येवर. टॉस जिंकून पडके संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. सायंकाळचं सत्र आहे, थोडंसं दमट वातावरण पाहायला मिळतोय आणि आता मात्र कुठेतरी थोडंसं ड्यू सुद्धा आपल्याला मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळू शकेल. चांगली मॅच होईल त्यात काही शंका नाही, कारण पीटीसी मधील हे 2 तुल्यबळ संघ आज आपल्याला उपसरपंच चषकामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. बंटी पाटील ऑन स्ट्राईकला इथे मात्र खूपच छान मात्र ड्राईव्ह पाहायला मिळतोय, परंतु मात्र मिडॉनला बीट करतोय आणि चेंडू मात्र निघून जातोय लॉंग ऑन सीमा रेषा पार चौकार. पहिले तर धुरी बंधूंनी मात्र निराश केलं होतं आपल्या संघाला, कारण मोठी इनिंग्स त्यांच्याकडे पाहायला मिळाली होती, परंतु या मॅचमध्ये कुठेतरी चांगल्या लय ताल सुरामध्ये मात्र फटकेबाजी पाहतोय. कारण बबलू पाटीलने एक चौकार पेश केला, त्यानंतर बंटी पाटीलने एक चौकार पेश केला आणि या फटक्याने मात्र कुठेतरी फलंदाजाचा कॉन्फिडन्स जो आहे तो नक्कीच वाढवेल आणि त्याच पाहतो की अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु डीप मध्ये अतिशय आहेत, संधी मिळणार नाही. चेंडू निघून जातोय. अगदी आमच्या व्यासपीठाला जे मान्यवर बसलेले आहेत त्यांना सलामी देत असताना हा बॅक टू बॅक चौकार. सुंदर फटका बंटी पाटीलच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय, कारण अतिश पाटील होते काऊ कॉर्नरच्या दिशेने, परंतु त्याला सुद्धा संधी उपलब्ध झाली नाही. धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. जयेश पुन्हा इथे मात्र या ठिकाणी चेंडू फेकेल. एच अँड टेकन इज गॉन. पहिला धक्का विकी स्पोर्ट कुकचे संघाला बंटी पाटीलच्या रूपाने. यो आयोजन मोठ्या थाटाचा जय भोलेनाथ क्रिकेट संघाचा. जय भोलेनाथ क्रिकेट संघाचा. जय भोलेनाथ क्रिकेट संघाचा. हे खेळ रंगला स्पर्धा ही भरली आम्ही पडा गावाना. ये योगेश दादा चालक की नंबर 9 छान. आमच्या योगेश दादानी चषक
फॉर्मेशन लगेच फटके संघ तुम्हाला सजवायचं आहे, कारण यानंतर मित्रांनो तुम्हालाच फलंदाजी करायची आहे, तर आपली काळजी आपणच घ्यायची आहे. तर बंटी पाटील आपण जर या ठिकाणी परफॉर्मन्स पाहिलं तर 3 चेंडू त्यांनी पेस केले, 3 चेंडूमध्ये 2 चौकार त्यांनी मात्र लगावले आणि 8 धावांचं योगदान दिल्यानंतर मात्र माघारी परततो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय महेश पाटील. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, 1 गडी बाद 13 धावा. चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो या, कारण क्वार्टर फायनलचा सामना असेल, सेमी फायनलचा सामना असेल किंवा अंतिम सामना असेल, त्या सामन्याचा प्रेशर एक वेगळाच असतो. खेळाडूंवर, फलंदाजांवर, गोलंदाजांवर, क्षेत्ररक्षकांवर, पंचांवर, समालोचकांवर, गुणलेखकांवर आणि आयोजकांवर. वैयक्तिक पहिला संघाकडून दुसऱ्या षटकाला मात्र गोलंदाज सुरुवात करेल आतिश. आतिश लोणे पडके संघ इन ॲक्शन मध्ये आहे आणि चेतन भांगरे यांच्या माध्यमातून या संघाला मात्र हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद चेतन, तुझं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. आतिश उर्ध विकेट मार्गस्थ होईल. सामना करतोय बबलू पाटील, सुरेख ड्राईव्ह, क्लासिकल स्ट्रोक, परंतु एक्स्ट्रा कव्हरला मात्र शतरक्षक सज्ज आहेत आणि या ठिकाणी पहा, मी अगोदरच म्हटलं की अशा मॅच मध्ये प्रत्येकावर प्रेशर असतोय. आतिशला वाटलं की मी कुठल्या एंडला फेकी करायची आणि फेकी करता करता मात्र फलंदाजाने 2 धावा चोरून गेले. होत असतो कधी कधी, मनस्थिती कधी कधी माणसाची बदलत असते, परंतु तुम्हाला अशा ठिकाणी मात्र मनस्थिती स्थिर ठेवावी लागेल. हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर. पावलांचा वापर, पुन्हा एकदा कनेक्शन मात्र परफेक्ट पाहायला मिळत नाही. समीर आहेत त्या ठिकाणी, चांगली फेकी पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट आणि त्यानंतर कदाचित ओव्हरथ्रोच्या रूपाने सुद्धा मात्र धावा या ठिकाणी मिळू शकतील. हा येस, चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय. 2 धावा, प्रत्येक धावी फार इम्पॉर्टंट आहे आणि प्रत्येक धावाचं महत्त्व जाऊन तुम्ही आता विचारा जय हिंद देवरुंग संघाला. धावसंख्या आता मात्र 2 ने पुढे जाईल. 1 गडी बाद 17 धावा. अजूनही दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्रलेश सांगतो की सतरा धावा स्कोर कार्डवर. आतापर्यंत अतिशय 2 चेंडू हाताळले, दोन्ही चेंडूंवर आपल्याला दुहेरी आकडा इथे मात्र पाहायला मिळाला. महेश पाटील आहेत आता मात्र स्ट्रायकिंग एंडला. चेंडू मात्र परफेक्ट एक्झिक्युटिव्ह इथे मात्र होत नाही आणि या ठिकाणी कुठल्या दिशेने ललितने हिटिंग केली असं वाटते की लहानपणी कदाचित मात्र ललितने जो खेळ खेळायचो आपण, तो खेळ मात्र कुठेतरी कमी खेळला असावा, कारण त्याच्या समोर 3 एष्ट्या होत्या आणि मात्र भरपूर रॉंग ऑन थ्रू मात्र पाहायला मिळाला आणि त्याच मला पाहतो की फलंदाजाने ही चोरटी धाव पूर्ण केली. जोपर्यंत बबलू पाटील आहे तोपर्यंत पडके संघाची डोकी नक्कीच वाढेल. फुलटॉस, परंतु कनेक्शन प्रॉपर पाहायला मिळत नाही. एच लागते आणि चेंडू मात्र डिक्लेअर झोनमध्ये मात्र निघून जातो एका धाब्यासाठी. दिनेश, आपण प्रेडिक्शन केलं या सत्रामध्ये, या अशा जो माहोल आहे, जो क्लायमेट आहे 25-30, तर एवढा जर आकडा इथे मात्र कुकचे संघाने जोडला तर मात्र एक चांगला स्कोर इथे मात्र आपण म्हणू शकतो आणि तिथेच मात्र जाण्याचा कदाचित प्रयत्न सुद्धा असेल. धावसंख्या सिंगलने पुढे जाते 19 आकड्यावर. सामना करेल महेश पाटील आणि या ठिकाणी हे चान्स टेकन, बाजीने टिपला झेल आणि महेश पाटीलचा समाप्त झाला खेळ. ने मात्र निराश केलं, असफल ठरले पूर्ण स्पर्धेमध्ये, कारण 3 इनिंग्समध्ये त्याला संधी लाभली होती खेळण्यासाठी, परंतु हवी तशी कामगिरी त्याला मात्र करता आली नाही आणि त्याचमुळे पाहतो की बाद होण्यापूर्वी फक्त आपल्या संघाला एका धाबेचं त्याने योगदान दिलं आणि 1 धाव जोडण्याकरता त्यांनी 2 चेंडूचा सामना केला. नवीन फलंदाज चेतन पाटील, सर्वात अनुभवी खेळाडू विकी स्पोर्ट कुचे संघाचा पहिली वॉर्निंग
पडगे संघाला टाईम वेळेसंदर्भात पडगे संघ मात्र विसरलेले आहेत की आपल्याला अजून यानंतर बॅटिंग करायची आहे. आतिश आणि इथे मात्र क्रॉस बॅटेड फटका केल्याचा प्रयत्न करतोय. चेंडू मात्र पाहिलं तर वेग कमी केला, स्लोअर गतीचा चेंडू होता आणि ती लेंथ मात्र चेतन पाटीलला ओळखता आली नाही आणि शेवटच्या चेंडूवर मात्र कुठली धाव इथे मात्र गोलंदाजाने खर्च केली नाही. अशा रीती 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण जर पाहिली तर 19 धावा. तर मित्रांनो, या स्पर्धेसाठी अनेकांनी मात्र मोलाचं सहकार्य केलेलं आहे. मी त्यांचं खास करून या ठिकाणी आभार व्यक्त करू इच्छितो. ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सौभाग्यवती पौर्णिमाताई सुखदेव बारशी यांच्याकडनं आम्हाला गिफ्ट हॅम्पर लाभलेला आहे. त्यांचा मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर भाग्यश्री संजय थोरगे याचकडे सुद्धा आम्हाला ट्रॉफीज लाभलेली आहे. ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर महेंद्रजी पाटील आमने यांच्याकडनं आम्हाला सुद्धा गिफ्ट हॅम्पर लाभलेला आहे. आपलं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. इथे मात्र या ठिकाणी तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू करतोय. सुप्यान शेख आले गोलंदाजीसाठी आणि मात्र या ठिकाणी चेंडू मात्र निघून जातोय डिक्लेअर झोनमध्ये. विकेसवर कुकचे संघ इन ॲक्शनमध्ये आहे आणि कुकचे संघाला आणि खास करून चेतन पाटील आणि बबलू पाटीलसाठी बेस्ट कॉम्प्लिमेंट आलेले आहेत. कुकचे ग्रामपंचायती माजी सरपंच सन्माननीय भरतजी मोतीराम पाटील याचकडनं हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद भरतजी पाटील, तुमचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. पहिल्या चेंडूवर सिंगल धावसंख्या आता मात्र पुढे जात असताना आपण पाहतोय 20 धावा. सुप्यान लेफ्ट आर्म ओर द विकेटने. इथे मात्र फटका तर खूपच छान आहे, परंतु उंची जास्त अंतर कमी, कारण क्लायमेटमध्ये थोडंसं चेंजेस पाहायला मिळालं आणि त्याचमुळे पाहतो की मिड विकेटला मात्र झेल टिपला आहे आणि चेतन पाटीलला मात्र माघारी जावं लागेल. या स्पर्धेसाठी या सुभाजी दलवी ग्रामपंचायत सदस्य त्यांच्याकडनं आम्हाला मेडल प्राप्त झालेलं आहे. त्यांचा आभार व्यक्त करतोय. आपले पाड्याचे सन्माननीय गजाननजी काकडे यांच्याकडे आम्हाला कॅप लाभलेले आहेत, त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. संजय पाटील मिठाईवाला यांच्याकडे आम्हाला मिठाई लाभलेली आहे, त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. टॉस विनिंग कॅप्टनसाठी फ्रेंड्स ग्रुप आमनेपाडा यांच्याकडनं शीतपेय आम्हाला लाभलेलं आहे, तुमचं सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर प्लेअर ऑफ द डेसाठी जे आम्हाला ट्रॉफीज आपण पाहतोय मनोहरजी केणे यांच्याकडनं लाभलेलं आहे, त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. दरम्यान पुढील चेंडू सुफियान शेख, नवीन फलंदाज शुभम आलाय, परंतु बबलू पाटील इथे मात्र या ठिकाणी हिट विकेट. यस, बॅक टू बॅक दुसरा धक्का विकी स्पोर्ट कुशंगाला आपण पाहतोय लागत असताना. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजसाठी आपण पाहतोय सायकल लाभलेली आहे. माजी सरपंच आमनेपाड्याचे सन्माननीय प्रदीपजी पाटील, आपलं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजसाठी सायकल लाभलेली आहे सन्माननीय संदीपजी पाटील, आमनेपाड्याचे उद्योजक आहेत, त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी LED TV आम्हाला लाभलेली आहे. ग्रामपंचायत सदस्य केरवलीचे सन्माननीय राकेश दिगाडकर याचकडून स्पीडअप करा राहुल. त्यानंतर सिक्सर किंग ऑफ टुर्नामेंट यांच्यासाठी ग्रामपंचायत सदस्य आमने परेश बारशी याचकडनं कूलर दिली जाणार आहे. षटकार हॅट्रिक किंवा विकेट्स हॅट्रिकसाठी जनार्दन काकडे आणि अनिल पाटील याचकडनं कॅश 5000 रुपीज. आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला जे स्टम्प्स लाभलेले आहेत सन्माननीय साई बजागे किरोलीचे उद्योजक आहेत, आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. हॅट्रिक चेंडू आहे आणि सामना करेल राहुल पाटील. सुरेख चेंडूची फेकी अप्रतिम आणि या षटकामध्ये मात्र सुफ्यानने मात्र पूर्णपणे दडपणामध्ये टाकला आहे, तो म्हणजे विकीज पर खुशी संघाला करण्यात येणाऱ्या 2 षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 19 धावा होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत सुफ्यानने 4 चेंडू हाताळले, 1 धाव खर्च केली आणि 2 बहुमूल्य विकेट्स त्याने प्राप्त केल्या, म्हणजे 2 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग्समध्ये. राहुल पाटील सामना करेल. अजून एक चांगल्या चेंडूची फेकी, अंदाधून फटका राहुल पाटीलकडनं पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू मात्र खेळतोय आणि कुठेतरी आता मात्र मयूर पाटीलची इथे मात्र अनुपस्थिती मात्र पाहायला मिळताना त्याची उणीव नक्कीच कुकचे संघाला आता मात्र जाणवते. जबरदस्त गोलंदाजी, सुरुवात अतिशय दमदार पाहिली आपण विकीसवर खुशी संघाची, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा जोडल्या होत्या बबलू आणि बंटी पाटीलने, परंतु त्यानंतर गोलंदाजाने कमबॅक करून दाखवलं. सुप्यान शेख जबरदस्त जॉब इथे मात्र स्वीकारताना
आणि पंचांकडे आता मात्र या ठिकाणी वाईटचा इशारा पाहायला मिळतो की वाईटसाठी रिव्ह्यू नाहीये. वाईटसाठी रिव्ह्यू नाहीये. तुम्ही फक्त बीमरसाठी रिव्ह्यू घेऊ शकता. पंचांकडनं पाहिला पण वाईटचा इशारा आलाय. चला खेळ लगेच सुरू करायचा आहे. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. हाईक फॅक्टर पाहिला आपण. उचली जास्त पाहायला मिळाली, अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला फलंदाजाच्या अवकाशाच्या बाहेर. आणि ही धाव आता मात्र स्कोर कार्डमध्ये मात्र आपण ॲड करू. धावसंख्या होईल 21. हा चेंडू मात्र सुफियानला पुन्हा टाकावा लागेल. शेवटचा चेंडू आणि इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतो. या खराब फलंदाजी राहुल पाटीलकडनं पाहायला मिळाली. लागोपाठच्या 3 चेंडूंवर मात्र त्याने चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क सुद्धा मात्र केला नाही. निराशजनक कामगिरी. तर 3 षटकांचा इथे मात्र खेळ समाप्त. 21 धावा प्रथम फलंदाजी करत असताना विकी स्पोर्ट कुकचे संघाने जोडल्या आणि आता मात्र सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी पडगे संघाला 22 धाबींची आवश्यकता आहे. चांगली मॅच होईल त्यात काही शंका नाही. कारण 18 चेंडूमध्ये 22 धाबा इथे मात्र पडगे संघाला जोडायच्या आहेत. कारण या अगोदरच्या मॅचमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की 19 धाबांचं विकी स्पोर्ट कुकचे संघाने संरक्षण केलं होतं. परंतु ही वेळ मात्र वेगळी आहे. कारण आपण पाहतो की सायंकाळचं सत्र, दमट वातावरण, त्यानंतर थोडीशी अंधार होण्याची दाट शक्यता आपल्याला पाहायला मिळते. आणि पडगे संघाला एक सुवर्ण संधी आहे. प्रति षटकारासाठी शैलेश बिडवी आणि संजय बजागे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. तर या ठिकाणी एवन जोडीचा मात्र या ठिकाणी शुभागमन होतोय. होल्या आणि सन्माननीय सोमनाथ जाधव आणि भरपूर मेहनत केलेली आहे या स्पर्धेसाठी. कारण 2 दिवस त्यांनी पाण्याची सुविधा सुद्धा आम्हाला या ठिकाणी प्राप्त करून दिलेली आहे. दानशूर व्यक्तिमत्व आहे. जिथे कमी तिथे आम्ही असा संदेश त्यांचा नेहमीच असतो. गेम ऑन. ओके. पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा. 18 चेंडू आणि विजयासाठी 22 धाबींची आवश्यकता आहे, ती म्हणजे पडगे संघाला. सलामीची जोडी पाहतो ज्यांनी या स्पर्धेमध्ये विक्रम प्रस्थापित केलं. 6 चेंडूवर 6 चौकार त्यांनी ठोकले आणि त्याच्या समवेत अर्थात जयेश वारके विथ बाजिल शेख. चौकाराला 500 आणि षटकाराला 1000. शेअर मार्केट थोडंसं गरम होतोय. वातावरण थंड आहे परंतु शेअर मार्केट गरम. परंतु बबलू पाटीलने मात्र सुरुवात केली आहे जबरदस्त या चेंडूने. नीट धाव चेंडू पाहायला मिळतोय. पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. या 22 धाबा सुद्धा जोडण्यासाठी मात्र पडगे संघाच्या फलंदाजांना मात्र घाम घालावा लागेल. क्लायमेट थोडंसं चेंजेस पाहायला मिळतोय आपल्याला. इथे मात्र इनसाइड आउटचा फटका आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. तिथून जयेशने मात्र या अगोदरची इनिंग सोडली. तिथूनच मात्र या इनिंगला तो सुरुवात करतोय. अगदी बॅटच्या मधोमध चेंडू मात्र त्याने मिडल केला आणि काय सुंदर एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. 4 धावा इथे मात्र प्राप्त केल्या. 4 धावाने पडगे संघाचं अकाउंट ओपन होतोय. जयेश आपलं खातं उघडतोय. टार्गेट आहे 22 धावांचं. आता मात्र येणारे 16 चेंडू आणि विजयासाठी 18 धाबींची गरज.
प्रत्येक मोठा फटका विजयाच्या दिशेने मात्र घेऊन जाईल तो म्हणजे पडगे संघाला. प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी फलंदाज दर्पण टाकेल, परंतु जयेश वारकेला कोण थांबवेल. जबरदस्त क्लासिकल स्ट्रोक ते मात्र पेश करतोय आणि मात्र हा येतो बॅक टू बॅक दुसरा चौकार. सहा चेंडूमध्ये 6 चौकार लगावले आणि मात्र या ठिकाणी पाहूया चौकाराची हॅट्रिक पूर्ण करतोय का की बबलू पाटील कमबॅक करतोय. इथे मात्र फटक्यात हवेत आहे कॅप्टन पंकज पाटील. हा झेल सोडलाय की सामना सोडलाय. येणारी वेल येणारा काल आणि दोन्ही गाड्या एकाच रुलावर ऍक्सिडेंट होतोय आणि बाजील शेखला आता मात्र माघारी परतावं लागेल. पडगे संघाला लागतोय हा पहिला धक्का बाजीलच्या रूपाने. और भरे कोई जीवनदान मिळालं, झेल उडाला, जय साथ त्याला जीवनदान मिळालं, परंतु कुठेतरी दुसरी धाव घेण्याचा मात्र अति घाई मात्र बाजीलने केली आणि त्याचमुळे मात्र धावचीच्या स्वरूपात मात्र त्याला माघारी परतावं लागलं. बाजीलने मात्र एकही चेंडूचा त्याने मात्र या ठिकाणी सामना केला नाही. थोडीशी निराश असतील, परंतु त्यांच्या संघाला मात्र हा विजय अपेक्षित असेल, कारण ज्याप्रमाणे सुरुवात त्यांनी केलेली आहे पहिल्या ओव्हरमध्ये, कारण 2 चौकार जयेशने पेश केले, त्यानंतर ही सिंगल धावसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. एकूण 9 धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. आणि या बाजील बाद झाल्यानंतर आता मात्र खेळपट्टीवर होते नवीन फलंदाज प्रलेश मुरांजन. बबलू पुन्हा एकदा चेंडू तर खूपच छान आहे, परंतु त्यापेक्षा सुरेख फटका प्रलेशच्या बॅटमधनं चेंडू निघून जातोय वाडिश लॉंग ऑन आणि खाऊ कॉर्नरच्या दिशेने. 4 धाबांसाठी हा चौकार. आहे हरकत नाही, टेन्शन घेऊ नका. शैलेश बिडवी यांचा मन खूप मोठा आहे. इथे मात्र हलक्या तरी मात्र चेंडूला दिशा दाखवली ऑन साईडला, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आकाश. सिंगल धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली आणि पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिलं तर या ठिकाणी विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय का असं दृश्य आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, कारण एक गडी बाद परंतु धाबा जोडलेल्या आहेत पडगे संघाने. 14 धावा, येणारे 12 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी फक्त 8 धाब्यांची गरज. चमत्कारच इथे मात्र आता कुकचे संघाला वाचू शकतो. जो चमत्कार या अगोदरच्या मॅचमध्ये आकाश जोशीने केला होता तो चमत्कार आता मात्र या ठिकाणी बंटी पाटीलला करावा लागेल. परंतु म्हणतात ना की एक गोष्ट तुम्ही प्रत्येक वेळेला मात्र करू शकणार नाही, परंतु किमया आहे. 12 चेंडूमध्ये अजूनही 8 धाब्यांची आवश्यकता आहे हा सामना जिंकायचा असेल तर पडगे संघाला. आज विकी स्पोर्ट कुकी संघाने भरपूर संघर्ष केला या स्पर्धेमध्ये. प्रत्येक सामना जिंकण्यासाठी त्यांना मात्र भरपूर घाम घालावं लागलं, परंतु अजूनही मात्र तुमचं कार्य संपलं नाही. तुम्हाला या स्पर्धेमध्ये बक्षीसपात्र फेरीमध्ये तुम्हाला नक्कीच या ठिकाणी प्रवेश करायचा असेल तर एक वेगळी छाप सोडावी लागेल. परंतु प्रलेश मुरांजन ऑन फायर, चेंडू जातोय जातोय जातोय, परंतु या ठिकाणी पॉवर लाईनला मात्र चेंडू स्पर्श झालेला आहे. नशिबाची सुद्धा कुठेतरी साथ लाभते. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि त्या 3 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या. मला असं वाटलं की शैलेशजी बिडवी यांच्या खिशातून अजूनही मात्र 1000 रुपये मात्र अकाउंटमधून कमी होतील, परंतु दुर्दैवाने ते वाचले. जी पॉवर लाईन आहे त्या पॉवर लाईनला चेंडू स्पर्श झाला आणि मैदानाच्या आतमध्ये आला. काय एक फनी मोमेंट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी जयेश वारके काय जबरदस्त 360 डिग्री फटकेबाजी साकारतोय. अगदी विजयाच्या दिशेने मात्र हा संघ वाटचाल करतोय. या सिंगलच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे जाईल. एक गडी बाद 18 आणि आता मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त 4 धाब्यांची गरज. बॉडी लँग्वेज पाहिली आता तर विकी स्पोर्ट कुकची संघाची थोडीशी आपल्याला कमकुवत पाहायला मिळते. सर्वांचे हात कमरेवर. याचं कारण शेवटचं षटक जो सुप्यांनी हाताळलं, फक्त त्या ओव्हरमध्ये सुप्यांने 2 धावा त्यांनी खर्च केल्या, एक बॅटच्या स्वरूपात आणि एक वाईटच्या स्वरूपात. आणि तिथूनच मात्र कुकची संघावर थोडंसं दडपण आपल्याला पाहायला मिळालं, कारण 2 षटकामध्ये 19 धावा होत्या.
त्या शेवटच्या षटकामध्ये तुम्ही जर धाबा तरी जोडण्याचा प्रयत्न केला असता तर मात्र 25+ तुम्ही झाले असते आणि मात्र चांगली मॅच ते मात्र पाहायला मिळाली असती प्रेक्षकांना. परंतु आपण हे प्रोटेक्शन करू शकतो. जर तरला मात्र कुठलाही मात्र अर्थ नाही. मॅच विनिंग शॉट अगदी प्रलेश स्टायलिश हा फटका पाहायला मिळाला आणि सेमी फायनल मध्ये प्रवेश करतोय. जय सावरीदेव पडगे संघ, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि हा लग